जेवणाकरता पण घरामध्ये हात जोडून विनंती आहे, ऐका, तुमचेही आई वडील कोण असतील एका बाईच्या ताब्यात हे लक्षामध्ये ठेवा. चुकू द्या, हजार चुका होऊ द्या, समजून सांगा सासूला सासऱ्याला, पण प्रेम द्या, त्यांना विचारा. आणि तुम्ही ज्याच्या घरामध्ये आई वडील आहे, जगातला सगळ्यात भाग्यवान तो आहे. याचं कारण ज्ञानोबाराय सांगतात, सगळ्या तीर्थाचे चरण आई वडिलांचे चरण आहे, सगळ्या तीर्थाचं आश्रयस्थान, सकळ तीर्थाचे धुरी जे का माता पितरे. आई वडिलांचं चरण हे सगळ्या तीर्थाचं माहेर घर आहे. रोज दर्शन घेऊन बाहेर जा, जगात तुमच्यावर कोणतं संकट येणार नाही, कोणती अडचण येणार नाही. आणि आई वडील संध्याकाळी बसा. जर आई वडील बाहेर असतील, तुम्ही कामानिमित्त नोकरीला असाल, एक फोन आईला आणि एक फोन वडिलांना आवर्जून दिवसातून जर येत नसेल, काय जाळता तुमच्या त्या 1 लाखाच्या मोबाईलला फेकून द्या. आईला एक फोन नसेल, वडिलांना एक फोन नसेल, दिवसाचा एक संध्याकाळी फोन करूया. तुम्ही म्हणा आमचे वडील पेताड आहे, ते नरकात जातील, तुम्ही तुमचे कर्तव्य व्यवस्थित करा. एक वडिलांशी संवाद, आईशी संवाद. एकदा का गेले पुन्हा गाठी भेटी नाही. आणि म्हणून तुकोबराय बोलताय, तिथे माझं जीवन नवल पर्याय. एका ध्येय ठेवल्याच्या नंतर तुकोबरायांनी मूर्तीवरती विजय मिळवला. जीवन